विठ्ठल 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 हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया तुळसीहार गळा काशी पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा काशी पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान मकर कुंडले दळपती श्रवणी मकर कुंडले तळपती द्रवणी मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती द्रवणी कवस्तभवने विराज घंटिका स्वभावने विराजित घंटिका स्वभावने विराजित तुळसीहार गळा काशी पिता तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे वाजे हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसीहार गळा गाजे पितांबर तुळसीहार गळा गळा गाजे पितांबर तुझ्यार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर याची दान आवडे निरंतर याची दान ओ आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर याची दान आवडे निरंतर याची दान तुळसीहार गळा गाजे पितांबर तुळसीहार गळा गाजे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर
असे पितांबर सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती सदा माझा डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझी नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझी नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे मज प्रेम सर्व काळ दे मद प्रेम सर्व काळ दे मद प्रेम सर्व काळ विठ्ठू माऊलिया हाची वरदी विडू मावली हाती वर दे विठ्ठू माऊलिया हाची वरदी विडू मावली हाती वर दे येऊन या राय हृदय माझ्या येऊनी हृदय माझ्या येऊनी हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 हे मज प्रेम सर्व काळ देई मद प्रेम सर्व काळ देई मद प्रेम सर्व काळ तू कमने काही न मागोनिक तू कमने काही न मागोनिक तू कमने काही न मागोनिक कमने काही न मागोनिक कामन काही न मागो अनेक तुका मन काही न मागो अनेक तुका मन काही न मागो अनेक तुका मन काही न मागो अनेक कमने काही न मागोनिक कमने काही न मागोनिक तुका मन काही न मागो अनेक तुका मन काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे सर्व आहे तुझे पायी दुःख सर्व आहे तुझे पायी सुख 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 गोड तुझे रूप गोड तुझे नाम येईल मज प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम येईल मज प्रेम सर्व काळ सर्व काळ सर्व रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हॅलो जय जय राम कृष्ण हरी सुखपातालोचने सुखदाने पाहतालोचनी सुख झाले उसाजनी हा विठ्ठल
पारणे
जगद्गुरु तुकाराम महाराज की पुंडलिक वरदान ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की प्रभु रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की भैरवनाथ भगवान की माझ्या वडिलांची मिराशिका देवा माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हालागी वंश परंपरा दासमी अंकिता वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा आम्हालागी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची कृपा दाने कधेचा दुसरे चरणा संतांशी त्यांचा आवाज कमी कर बाबा विको लावू नको काही नको लावू उलट मीच तर आज म्हणत होतो स्पीकरचं कीर्तन करू आपण बारीक आवाज ठेव विठाला विठाला माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंठा केला भोगवटा महालागी प्रसूत सेवेकरता घेतलेला अभंग बहुधा तुम्हा सर्वांच्या लक्षामध्ये आलेला असेल. महाराष्ट्र सारस्वतामध्ये जेवढी संत मांदियाळी होऊन गेली या संतांमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा छोटासा आणि मागणीपरा या प्रकरणातला गोड असा अभंग आहे. विठाला अभंग घेण्याचं कारणही बहुधा तुम्हा सर्वांच्या लक्षामध्ये आलेलं आहे. पुण्य पवित्र रानमाळ्यामध्ये वर्षानुवर्ष अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे. जवळजवळ पूर्वीचा रानमाळा पाहिला आणि आताचा रानमाळा जर पाहिला तर खूप मोठा बदल पाहायला तुम्हाला मिळेल. पूर्व काळामध्ये रानमाळ्यात जर अशा प्रकारे आलं तर पहिली गाणं ऐकायला मिळायचं ते म्हणजे पाण्याची टंचाई. नेमका अडीअडचणी वगैरे होत्या. नेमकं तुम्ही आम्ही सर्वांनी सर्व गोष्टीवर मात करावी. मंदिरही जुनं पुरातन होतं. मंदिरांचाही जीर्णोद्धार वगैरे झाला. नेमकं सर्व गावात जेवढी मंदिरं वगैरे आहेत या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार वगैरे व्हावा. सप्ताह सुद्धा गोड अशा प्रकारे वार्षिक प्रमाणे का तर होतो. नेमका आज रोजी नेमका आज शेवटचा दिवस आहे. परंतु एक दुःखद घटना घडल्यामुळं जास्त का तर कोणीही का असेना सर्व आपण एकच गुंजाळ कुटुंबीय वगैरे आहोत. त्यामुळं दुःखामध्ये सहभागी व्हावं म्हणून मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही. परंतु जसं जास्त वेळ करणार नाही तसं फार लवकरही सोडणार नाही. नाहीतर काहीला वाटलं बरं झालं लगेच काय तर पंक्ती धरायला नाही जेवायला आपण मोकळे हो. अरे काही ना काही हा जो काही अशा प्रकारे चालू असलेला सप्ताह राहतो हा सप्ताह कधी बंद पडू नये. कितीतरी असे प्रसंग वगैरे घडले तो कार्यक्रम कधी बंद होत नाही. नवे तर कीर्तनकारावर जरी संकट आलं ना तरी सुद्धा सप्ताह कधी कीर्तन कधी बंद पाडल्या जात नाही. जिवंत उदाहरण आपल्या 2-3 तालुक्यामध्ये मग जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शिरूर असेल किंबहुना पारनेर असेल या संपूर्ण 2-4 तालुक्यामध्ये परमार्थाचं बीजारोपण खरं जर कोणी केलेलं असेल तर वैकुंठवासी साहत बाबा वाईकर
साहेबबाबा वायकरांचे सर्वांवर उपकार आहेत. नंतर शेकडो कीर्तनकार झाले, परंतु साहेबबाबांचा फार मोठा अधिकार होता. सर्व त्यांचं चरित्र जीवन सांगत नाही, परंतु साहेबबाबा अरे कीर्तन बंद करू नये. चाकणला सप्ताहामध्ये का तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये साहेबबाबांचं कीर्तन चाललेलं होतं. तिथे का तर निरोप आलेला आहे की बाबा तुमचे असणारे चिरंजीव सोपान काका ते का तर अशा प्रकारे ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत. असं ऐकल्यानंतर सांगा बरं कोण कीर्तन करेल का? कीर्तन अशा प्रकारे थांबेल का? परंतु साहेबबाबांनी सांगला ठीक आहे, जरी झालं गेलं असेल ना आपण कीर्तन करू आणि नंतर मुलाच्या अंत्यविधीला वगैरे जाऊ. याचा अर्थ एवढ्या करता सांगतो, किती दुःखाचे प्रसंग जरी आले ना अध्यात्मामध्ये माणसाने सहन करावं. भगवान बोलतात अर्जुना, ही सहनशक्ती जर कशामुळं प्राप्त होत असेल तर गीतेचा 4था अध्याय वाचा की यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. गुरुनापि विचाल्यते या शब्दाचा अर्थ काय? ज्ञानोबाराने खाली ओव्या लिहिल्या की देह दुःखाचे डोंगरे दाटी जोबा परिभारे चित्त न दाटे. डोंगराच्या डोंगर जरी दुःखाचे प्रसंग निर्माण झाले ना तरी सुद्धा अर्जुना चित्ताने परमार्थच करावा लागत आहे आणि खालच्या ओव्या सांगून वेळ घेत नाही. याचा अर्थ चालू असलेल्या त्या माऊलीला का तर अशा प्रकारे का तर आयुष्य संपलं ती गेलेली आहे. त्यामुळं जास्त वेळ का नाही का होईना, परंतु अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन कधी बंद पडू नये. फारच एखादी महत्त्वाची व्यक्ती गेली ना बऱ्याच ठिकाणी आम्ही बिगर स्पीकरचे कीर्तन वगैरे करतो, परंतु बंद नियम कधी पडू नये. आज आपल्या गावावर ही शोककळा वगैरे पसरली. जास्तीत जास्त सर्व गुंजाळ कुटुंबीय असल्यामुळं सर्वांनाच कळत न कळत का होईना, जवळून लांबून का होईना अशा प्रकारे का तर दुःख आहे. या माध्यमातून जास्त वेळ न करता जो आपण अभंग घेतला हा मागणी पराभंग वगैरे आहे. पहिली गोष्ट नेमका या ठिकाणी हे जे काही कीर्तनाची रचना वगैरे आहे ना, हे जे गाणारी माणसं असतात ते कीर्तनकाराच्या समोर असावेत. या बाजूला दरवर्षी टाळकरी वगैरे का तर असायचे. बारकाले पोरं इकडे उड्या जरी मारल्या परंतु कीर्तनकार काय म्हणतो या टाळकऱ्यांना का लवकर माहीत पडत नाही की नेहमी कुठेही तुम्ही जरी पाहिलं ना कीर्तनकाराच्या समोर टाळकरी गाणारे वाजवणारे असावेत. नावीलाजाने वाजवणाराच्यामुळं का तर इकडं त्यांना उभं राहावं लागलं असेल हेही मला आठवतं. विठाला विठाला सांगतो, दररोजचं तुम्हाला सांगतो आजचा दिवस का तर गेलेलाच आहे. शेवटच अशा प्रकारे झाला. परंतु कीर्तनकाराच्या डाव्या हाताला गाणारे वाजवणारे असावे, समोर पाखवाजा वगैरे का तर असावा. परंतु का असं घडवलेलं असेल तर नावीलाजाने का होईना कधीही काळी थापेची बाजू त्या बाजूला जरी गेली आणि या बाजूला जरी आली ना फारसा फरक पडत नाही. का फरक पडत नसेल? अलीकडे स्पीकर वगैरे लावलेले राहतात, त्यामुळं स्वर का तर कानावर अशा प्रकारे पडतो. परंतु म्हणणाऱ्यांची गरज अशा प्रकारे पडत असते. कोण कसा म्हणतो, कोण काय म्हणतो असू द्या. सांगायचा हेतू मला शेवटचा दिवस मागणी पराभंग वगैरे घ्यावा. अरे संतांनी ठरवून दिलेले अभंग वगैरे आहेत. कोणता अभंग कधी घेत जाऊ नये, कारण वारकरी संप्रदाय हा अनेक नियमाने बांधलेला संप्रदाय आहे. कसा बांधलेला संप्रदाय असेल सांगा बरं? वारकरी संप्रदाय कधी सुरू झाला? कीर्तनाची परंपरा कधी सुरू झाली आजपर्यंत कुणालाही सांगता येणार नाही. किती परंपरा जुनी असेल, फार फार झालं तर आपण नामदेवरायांपासून मानतो, किंबहुना ज्ञानोबाराने का तर या वारकरी संप्रदायाचा पाया घातला हे आपल्याला सर्वांना मान्य आहे. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर अरे युगायुगांमध्ये ही कीर्तनाची परंपरा होती. तुम्ही म्हणाल महाराज कधीपासून कीर्तनाची परंपरा सुरू झाली तर पद्मपुराणामध्ये श्लोक आलेला आहे. ही कीर्तनाची परंपरा कुठून सुरू झालेली असेल? कीर्तनकार पहिले कोण होऊन गेले? या कीर्तनामध्ये मृदंग वाजवायला कोण होते? टाळकरी माणसं कोण होते? गाणारे वाजवणारे कोण होते? हे सर्वच्या सर्व वर्णन त्या पुराणामध्ये आलेलं आहे की नेमकं पहिले कीर्तनकार कोण होऊन गेले. त्यांचं नाव आहे यत्राग्रे भाव वक्ता सरस रसनया व्यासपुत्रो बभूव. व्यासांचा मुलगा
नेमकं का तर भगवान शुकाचार्य हे पहिले कीर्तनकार होऊन गेलेले आहेत. अरे काय शुकाचार्यांचा अधिकार असेल? जर शुकाचार्य ज्या गावात कीर्तनाला जायला निघाले, रस्त्यावर जर दगड असले ना, रस्त्यावरचे दगड आपोआप बाजूला सरकून जात होते. मोठमोठाले गगनचुंबी वृक्ष जर असेल, भगवान शुकाचार्य चालल्यानंतर गगनचुंबी वृक्षसुद्धा भगवान शुकाचार्यांना पाहून खाली नतमस्तक होत होते. एवढा शुकाचार्यांचा अधिकार होता. की नेमकं की एवढा अधिकार शुकाचार्यांचा हे पहिले कीर्तनकार. बरं ठीक आहे, शुकाचार्य कीर्तनकार झाले. कीर्तनामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक कोणीतरी मृदंग वाजवणारा. कीर्तनामध्ये पहिला मृदंग वाजवणारा कोण? त्यांचं नाव लक्षात ठेवा, इंद्रो वादीन मृदंगम. इंद्रदेवता कीर्तनामध्ये मृदंग वाजवायला यायची. चला कीर्तनामध्ये चाल म्हणावी लागते, मग गोड गायक कीर्तनामध्ये चाली म्हणणारा कोण? तर नेमकं गंधर्वासारखे कीर्तना चाली म्हणायला आलेले आहेत. आणखी एक महत्त्वाचा घटक, कीर्तन म्हटल्यानंतर विनेकरी असावा लागतो. पूर्व काळामध्ये विणा घेण्याचं काम करणारे कोण? तर विणाधारी सुरर्षी. सुरर्षी म्हणजे नारद मुनी कीर्तनामध्ये विणा घेऊन उभे राहिलेले असायचे. आणि कीर्तन ऐकणारी माणसं कोण? अरे बाप रे बाप, सनकादिकांसारखे, सनत कुमारांसारखे, सुजातांसारखे ब्रह्मनिष्ठ महात्मे जेवढे होते समोर कीर्तन ऐकायला बसलेले आहेत. सांगा बरं, केवढी जुनी परंपरा. तेव्हापासून आज तगायतपर्यंत पाहिलं ना, सर्वच्या सर्व त्याच परंपरेने चालत आलेलं आहे. सांगा, तेव्हा जसे कीर्तनकार शुकाचार्य होते, आजही सुद्धा अधिकार संपन्न कीर्तनकार वगैरे आहेत. चला, त्यांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहणारे कोण होते? कारण नेमकं टाळकऱ्यांची गरज, तर टाळकरी सुद्धा का तर बरेचसे होते. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात 14 टाळकरी होते. शुकाचार्यांच्या कीर्तनामध्ये टाळकरी म्हणजे कोण असेल? तर नेमका अधिकार जेवढे ऋषी मंडळी होते हे कीर्तनात टाळ घेऊन उभे राहिलेले आहेत. नेमका कीर्तनामध्ये चाली म्हणण्याकरता माणसं आलेली आहेत. कीर्तनामध्ये मृदंग वाजवायला इंद्रदेव आलेला आहे. हे सर्वच्या सर्व पूर्व काळापासून आज तगायतपर्यंत. आजही रानमळ्यात आपण विचार केला ना, सर्व तशाच पद्धतीने आहे. पूर्व काळात टाळकरी होते, तद्वत आज इथंही सुद्धा टाळकरी उभे राहिलेले आहेत. तेव्हा इंद्रदेवासारखे वाजवणारे आज आपल्या कीर्तना इंद्रदेवासारखा वाजवणारा आहे. फक्त तो इंद्र उभा राहून वाजवत होता आणि हा इंद्र खाली बसून वाजवतो. नाविलाज अशा प्रकारे. उलट खाली बसून वाजवलेलंच मलाही आवडतं. त्या काळामध्ये गाणारी माणसं कोण? अरे गंधर्वासारखे गाणारे. आजही आपल्या कीर्तनामध्ये गंधर्वासारखे गाणारी माणसं आहेत. त्यांच्या कीर्तनामध्ये विणा घेणारी माणसं कोण होती? विणाधारी सुरर्षी. आजही आपल्या कीर्तनामध्ये ज्या विनेकरी बाबाने विणा घेतला ते नारदांसारखे विनेकरी आहेत. उलट ते पूर्वीचे नारद हे कळीचे नारद होते आणि हे वारकरी नारद आहेत. हे काही बाकीचं करणार नाही. सांगायचा हेतू असा, ही पूर्व काळापासून परंपरा चालत आली आणि सर्व संतांनी ती जिवंत ठेवलेली आहे. कोण कीर्तनकार? नेमकं प्रमाणाशिवाय बोलू नये. तुकाराम महाराजांचा नवविधा अभंग ऐका. श्रवण भक्ती कोणी केली, कीर्तन भक्ती कोणी केली, वंदन भक्ती कोणी केली? तुकाराम महाराजांचा मोठा अभंग आहे. पहिल्याने श्रवण भक्ती केलेली असेल, श्रवणे परीक्षिती तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली दया. तुकाराम महाराज कीर्तन भक्ती कोणी केलेली आहे? तुकाराम महाराज म्हणतात, श्री शुक आपण करोनी कीर्तन उद्धरीला जाण परीक्षिती. महाराजांची नवविधेचा अभंग सांगताना या प्रकारे प्रमाण वगैरे आहेत. बरं, गोड अशा प्रकारे यांची परंपरा जुनी आहे. सर्व संतांना आम्हाला माहीत नसेल, या अभंगामध्ये महाराज म्हणतात आमची परंपरा आहे. परंपरेला विशेष महत्त्व. कोण सांगतो याला महत्त्व नाही. यांच्या पाठीमागे परंपरा आहे का? अरे परंपरेला एवढं महत्त्व आहे. तुम्ही श्रोते एखाद्या अशा प्रकारे ऐकत असाल, भगवंताने जेव्हा सांगायला सुरुवात केली तेव्हा अर्जुनसुद्धा सामान्य वक्ता श्रोता नव्हता. श्रोत्याला शंका जरूर यावी, श्रोत्याने वक्त्याला प्रश्न जरूर विचारावे. कीर्तनात नाही विचारता आलं ना, इतर वेळी बैठकीमध्ये तरी विचारत जावं. अर्जुन सामान्य श्रोता नव्हता. जेव्हा भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितला,
तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगही झाला. चौथ्या अध्यायाला जेव्हा सुरुवात झाली, अर्जुनाने प्रश्न केला, भगवान तुम्ही मला ज्ञान सांगता मान्य आहे, परंतु जगाच्या पाठीवर याच्या अगोदर कुणी कुणाला ज्ञान सांगितलेलं आहे का? अर्जुनाने प्रश्न केल्याबरोबर भगवान सांगतात, अर्जुना मी सांगतो याला महत्त्व नाही. ही ज्ञानाची अशी परंपरा अव्याह चालत आलेली आहे. पहिलं जगाच्या पाठीवर कुणी कुणाला ज्ञान सांगितलेलं असेल तर इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्त. अर्जुना ही परंपरा चालत आलेली आहे जगाच्या पाठीवर. इमम म्हणजे हा ज्ञानयोग किंवा हा कर्मयोग कुणी कुणाला सांगितलेला असेल तर पहिल्याने ज्ञान दिलेलं आहे विवस्वानाला. विवस्वान म्हणजे सूर्यनारायण. 12 विवस्वान होऊन गेले, त्यांना पहिल्याने ज्ञान दिलं. विवस्वानाच्या नंतर पुढे मनूचं नाव आलेलं आहे. मनूच्या नंतर इक्ष्वाकू नावाचा राजा झालेला आहे. हे अर्जुना एवं परंपरा प्राप्त, परंपरेने चालत आलेला आहे. सर्व संतांनी म्हणावं, आम्ही सांगतो ना आमच्या मागे सुद्धा परंपरा आहे. अरे कोण सांगतो याला महत्त्व नाही. कीर्तनकाराच्या पाठीमागे सुद्धा परंपरा असायला हवी. अनेक माणसं अशी आहेत ना परंपरेला महत्त्व. एखाद्याने आम्हाला विचारलं ना, महाराज तुम्ही कीर्तन प्रवचन करता, तुमची काय परंपरा आहे? आम्ही लगेच बोट करून सांगू शकतो की आमच्या परंपरेमध्ये पहिले कोण होऊन गेलेले असेल, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज. त्यांच्यानंतर जेवढे गुरुजन आम्हाला शिकवायला होते, मग नेमकं भीमसिंग बाबा असेल, नथुसिंग बाबा असतील, मग नेमके अशा प्रकारे काय बाबा होते. नवे विठ्ठल बाबा घुले होते, पांडुरंग महाराज वैद्य होते. बरीचशी नावं सांगता येतील. आमची गुरु परंपरा आहे. आजही सुद्धा आळंदीमध्ये जी परंपरा म्हणजे मारुती बाबा कुरेकर, आम्ही त्यांच्याकडे शिकलो. ही ज्ञानाची परंपरा कुठून सुरुवात झाली? जोग महाराज. जोग महाराजांच्या नंतर नेमकं मध्ये बंकट स्वामी होऊन गेले, नंतर लक्ष्मण महाराज इगतपुरीकर होऊन गेले, नंतर मारुती महाराज गुरव होऊन गेले आणि शेवटचे महापुरुष वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर. ही जशी परंपरा आहे, अरे परंपरेला महत्त्व दे जावं. आजही माऊलीच्या सोहळ्यावर तुम्ही गेले ना, कोणी केवढाही कीर्तनकार नावाजलेला असू द्या, तिथे तुम्हाला कीर्तनाची सेवा मिळत नाही. का बरं सेवा मिळत नसेल? परंपरेला महत्त्व आहे. त्यांना विचारलं ना कुणाची परंपरा, कोणी म्हणेल आम्ही वासकरांची आहोत, कोणी म्हणेल आम्ही आजरेकरांची आहोत, कोणी म्हणतील आम्ही शिरवळकरांची आहोत, कोणी म्हणतील आम्ही देहूकरांची आहोत. ही परंपरा चालत आलेली आहे. परंपरेला महत्त्व आहे. म्हणून परंपरा ही प्रत्येकाला माहीत असावी. मांस परंपरा नाही सांगता आली ना तरी चालेल, परंतु गुरु परंपरा ही प्रत्येक माणसाला सांगता यावी. सांगा बरं, प्रत्येक संतांनी ज्ञानेश्वरी वाचली ना तुम्ही? माझ्या आईचं नाव नेमका रखुमाई आहे, वडिलांचं नाव विठ्ठलपंत आहे. ज्ञानेश्वरी गाथा तुम्हाला कुठेही वाचायला मिळणार नाही. तुकाराम महाराजांचे गाथा वाचा. माझ्या आईचं नाव कनकाई आहे, वडिलांचं नाव बोलोबा आहे. कुठंही नामनिर्देश सापडणार नाही, परंतु प्रत्येक संतांनी आपली गुरु परंपरा लिहून ठेवलेली आहे. ज्ञानोबारांना विचारलं, माऊली तुमची परंपरा काय? तेव्हा ज्ञानोबारांनी सांगावं, सज्जनानो मी म्हणतो म्हणून नव्हे, मी सांगतो म्हणून नव्हे, आमच्या परंपरेची सुरुवात कुठून झालेली असेल तर पहिल्याने ज्ञान मिळालं भगवान आदिनाथांना. आदिनाथांच्या नंतर कुणाला मिळालं? पुढे नाव आहे पार्वती. पार्वतीच्या नंतर कुणाला मिळालं? पुढे नाव आहे मच्छिंद्रनाथ, नंतर गोरक्षनाथ, नंतर गहिनीनाथ, गहिनीनाथांच्या नंतर निवृत्तीनाथ. आणि जे निवृत्तीनाथांना ज्ञान मिळालेलं होतं ते ज्ञानाचा प्रसाद ज्ञानोबाराय म्हणतात माझ्यापर्यंत आला. विठ्ठल संपूर्ण माझे हाते झाले संपूर्ण.
वारकरी संप्रदाय सोपी चालू मी म्हणत होतो, तुम्ही डबल त्याला म्हटल्यामुळे वेगळ्या चालीवर गेलं. सांगायचा हेतू कुणी कुणाला ज्ञान सांगितलेलं असेल, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधली संपूर्ण माझी हाती. ज्ञानोबाराय म्हणतात निवृत्तीनाथाने मला ज्ञान दिलं, तेच का अशा प्रकारे ही परंपरा आहे. अरे प्रत्येकाला परंपरा माहीत असावी. पहिलं ज्ञान मिळालं भगवान आदिनाथांना, म्हणून आदिनाथ हे महत्त्वाचं दैवत आहे. भगवान शिवाची उपासना सर्वांनी करत जावी. भगवान शिवाचे अनंत अवतार झालेले आहेत. भगवान शंकराची उपासना करणं महत्त्वाचं. किंवा ज्ञानेश्वरी वाचा 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात माझी परंपरा कुठून सुरू झालेली असेल, नादी गुरु परंपरा निशपा इथून सुरुवात झालेली आहे. भगवान शंकरापासून सुरुवात झाली. त्याला पहिल्याने भगवान शंकरांना ज्ञान मिळालं. नंतर पुढे कुणाला सांगण्यात आलेलं असेल, पुढे नाव आहे आदिनाथ उमा. बीज प्रगटिले, ज्ञानाचं बीज पहिल्याने भगवान आदिनाथाने पार्वतीला दिलेलं आहे. कोणी म्हणेल भगवान शंकराची धर्मपत्नी पार्वती आहे, आपल्या बायकोला भगवान शिवाने ज्ञान सांगणं उचित आहे का? परंतु पार्वतीने विचारलं म्हणून भगवान आदिनाथांना सांगावं लागलं. बरं, अरे स्त्रियांना सुद्धा विचारण्याचा अधिकार आहे. जरी धर्मपत्नी असेल ना, पार्वतीने विचारलं देवादिदेवा तुम्ही मला ज्ञान सांगा. भगवान शंकराने सांगितलं पार्वती तू मला आनंद वाटला, मी तुला ज्ञान सांगतो, परंतु इथे सांगता येणार नाही. मग पार्वतीला घेतलं आणि ज्ञान सांगण्याकरता कोणत्या जागेवर नेलं? 18व्या अध्यायाच्या शेवटच्या ओव्या आहेत की क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. पार्वतीला घेतलं, क्षीरसागरामध्ये आणलं, समोर पार्वती बसली. भगवानाथाने खऱ्या ज्ञानाचं बीज पार्वतीला दिलेलं आहे. विचारलं म्हणून सांगितलं. बरं, म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या मालकाला काही ना काहीतरी ज्ञानाबद्दल जरूर विचारत जावं. पार्वतीने विचारलं ना, मग तुम्ही आम्ही सुद्धा प्रत्येक माता भगिनीने आपल्या मालकाला ज्ञानाबद्दल परमार्थाबद्दल काही ना काही विचारत जावं. नाही जास्त स्त्रियांना काही विचारता आलं, तुम्हाला जास्त नाही विचारता आलं, नाही अभ्यास करता आला, तर प्रत्येक स्त्रीने आपल्या मालकाला एवढं तरी विचारत जा. कधी काळी तुम्हाला कीर्तनाला जाता आलं नाही आणि आपले मालक जर कीर्तन ऐकायला शेजारच्या गावात गेले असेल ना, ते कीर्तन ऐकून घरी आल्यानंतर प्रत्येक स्त्रीने एवढं तरी विचारत जा, म्हणावं रात्रीच्या महाराजांनी अभंग कोणता घेतला होता. एवढं सांगता आलं तरी समजायचं यांचं लक्ष इकडे होतं. अरे अभंग सुद्धा लक्षात राहू नये का, याचा अर्थ विचारण्याचा अधिकार आहे. ही जशी ज्ञानोबारायांची परंपरा. तुकाराम महाराजांना विचारला महाराज तुमची परंपरा कुठून सुरू झाली? तुकाराम महाराजांनी गुरु परंपरेचा अभंग लिहावा. आमच्यामध्ये पहिलं ज्ञान कोणाला मिळालेलं असेल? भगवान महाविष्णू. 4 श्लोकाचं भागवत आहे, त्याला चतुश्लोकी भागवत संस्कृतमध्ये म्हणतात. ते चतुश्लोकी 4 भागवताचा उपदेश पहिल्याने महाविष्णूने तो ब्रह्मदेवाला दिला. ब्रह्मदेवाच्या नंतर तो नारदांना मिळाला. नारदांच्या नंतर तो व्यासांना मिळाला. व्यासांच्या नंतर राघव चैतन्य, नंतर केशव चैतन्य, नंतर बाबाजी चैतन्य, नंतर तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांच्या नंतर कोणाकडे गेलेले असेल तर पिंपळनेर निवासी निळोबाराय. ही ज्ञानाची परंपरा आहे. निळोबाराय सुद्धा जेव्हा समाधीस्थ झाले, पुढे परंपरा कुणाकडे गेलेली असेल? मराठवाड्यामध्ये होऊन गेले शंकर स्वामी शिवूरकर म्हणून मोठं संस्थान वगैरे आहे. बरं, हे ज्ञानाचा वारसा त्यांच्याकडे गेला. शंकर स्वामी त्यांच्यानंतर पुढे ज्ञानाचा वारसा कुणाकडे आलेला असेल तर शेवटचं नाव सांगण्यात येतं, ते होते मल्लाप्पा वास्कर म्हणून अधिकारी पुरुष. त्यांचा इतिहास सांगून वेळ घेत नाही. परंपरा करता अशा प्रकारे बोलतो, म्हणून परंपरेला काय तर माहीत असावं. तुकाराम महाराज याही अभंगामध्ये देवासमोर आले, हात जोडले. तुकाराम महाराजांचा काय अधिकार असेल? अरे नेमका देवासमोर आल्याबरोबर देवाने खाली पाहावं. एवढी सेवा तुकाराम महाराजांची झालेली होती. बरं, आपली सेवा काहीच नाही. उगाच आपण काय सेवा करतो सांगा बरं? 24 तासामध्ये किती आपण देवाची सेवा करू शकतो? काही नाही.
आम्ही आळंदीला असताना आमचे गुरु महाराज नथुसिंग बाबा नेहमी म्हणायचे, 2 तास बुवा कीर्तन करतो त्याला मुळीच महत्त्व देऊ नये. बाकीचे 22 तास शिल्लक राहिलेले आहेत, 22 तासामध्ये तो बुवा काय करतो याला महत्त्व. 2 तासापुरता फेटा बांधून कीर्तन करत असेल, 22 तासामध्ये जर काही नामचिंतन करत नसेल, कधी पारायण करत नसेल, कधी अनुष्ठान करत नसेल, त्याचा काय उपयोग आहे. म्हणून मायबाप नेमकं महत्त्व अशा प्रकारे आहे. म्हणून परंपरेला विशेष महत्त्व तुकाराम महाराजांची असल्यामुळं महाराजांनी खूप सेवा केली, खूप सेवा केली. एवढी सेवा करताना भीती वाटते. खरोखर काय सेवा आपली काहीच नाही. एवढी सेवा करून महाराजांनीच अभंग म्हणावेत की संसाराच्या नावे घालून या शून्य. सांगा बरं, एवढं सोपं आहे का? अरे संसाराकडे डुंकून सुद्धा पाहिलेलं नाही, कशाकडेच पाहिलेलं नाही. किती सेवा अशा प्रकारे करावी. एवढी सेवा करून तुकाराम महाराज देवासमोर गेले ना, म्हणावं पांडुरंगा नाही बरं देवा, मला काही सेवा करता येत नाही, काहीच माझ्याकडून सेवा घडत नाही, तुम्हा मला सुद्धा कधी असं वाटावं. हे भगवान, सप्ताह वाचून तर आम्हाला काही सेवा घडत नाही, दररोज काही सेवा घडत नाही. एवढी सेवा करून तुकाराम महाराजांचा अभंग म्हणताना धक्का बसावा की नोही दास खरा, पर्याहा झाला से डांगोरा. मी खरा दास नाही बरं, बाप रे बाप. नुसते अभंग म्हणू नये, नुसते वाचून अंतकरणाला धक्का देऊन पाहावा. एवढी सेवा करणारे तुकाराम महाराज स्वतःला म्हणतात नोही दास खरा, मी खरा सेवक नाही बरं. याचा अर्थ लीनता, याचा अर्थ साधूचे लक्षणं वगैरे असावेत. एवढी सेवा करावी. मंदिरात आले ना, तुका देवाने का तर तुकाराम महाराजांच्या तोंडाकडे पाहावं. महाराज काहीतरी घ्या, काहीतरी मागा. अहो किती प्रपंचाची वाताहत झालेली आहे, किती प्रपंचाची वाताहत. देवा का तर देवाने परीक्षाही भक्तांशी पाहावी, एवढी वाताहत झालेली आहे. अरे तुकाराम महाराजांचं जीवन सांगताना आपल्याला वाईट वाटावं. इतकी बिकट परिस्थिती परमार्थाकरता झाली की घरादारामध्ये काही राहिलेलं नव्हतं. एक दिवस तुकाराम महाराजांना उदासीनपणा, भंडारा डोंगरावर जावं, कधी भामचंद्र डोंगरावर जावं, कधी घोराळेश्वर डोंगरावर जावं. तुम्हाला सांगतो आयुष्यामध्ये एकदा तरी डोंगरावर जाण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी सेवा केली, ज्या ठिकाणी साधना केली, अशा डोंगरावर आपले पाय लागले, दर्शन जरी घडलं ना, केवढे भाग्यवंत आपण आहोत. म्हणून हे डोंगर पुण्य पवित्र अशा प्रकारचे आहेत. नेमकं डोंगरावर जावं. परिस्थिती बिकट बनली, घरामध्ये चूल पेटवू नये, कधी खायला असावं नसावं. एक दिवस तुकाराम महाराज अशा प्रकारे घरी आले. तुकाराम महाराजांची 2 लग्न झालेली होती. पहिला बायकोला दम्याचा विकार, म्हणून दुसरं लग्न करावं लागलं. आज का तर आईवडिलांनी केला, तुकोबा तू दुसरं लग्न कर. शेवटी जिजाबाईबरोबर लग्न केलं. पुढे दुष्काळाने वाताहत अशा प्रकारे झालेली आहे. महाराजांनी डोंगरावर भजना करता निघून जावं. संध्याकाळी महाराज आले, घरी आले ना, जिजाबाईने म्हणावं तो महाराज थोरल्या बाईसाहेबांची तब्येत खूप बिघडलेली आहे, काहीतरी औषध पाणी वगैरे करा. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी विना खुंटीला ठेवावा, बायकोच्या उशाशी बसावं आणि केविलवानाने म्हणावं पहा बरं तुमची तब्येत बिघडली, माझ्याकडे तर पैसासुद्धा राहिलेला नाही, कवडीसुद्धा राहिलेली नाही, काय औषध पाणी वगैरे मग करू शकणार आहे. शेवटी बायकोच्या उशाशी बसावं, तिला बरं वाटावं. म्हणून तुकाराम महाराजांनी फक्त एक नाटाचा अभंग म्हणावा, नाही काही मला करता आलं ना, एवढं औषध करून पाहतो की हेची भवरोगाचे औषध. जन्म जरा तुटे व्याध, अनेक काही नव्हे बाध, करील वध षडवर्गा, सावळी रूप लावे डोळा. शेवटी काही करता आलं नाही. एक दिवस तरी इतका वाईट प्रसंग, महाराजांची बायको अंथरुणावर पडलेली असताना मला अन्न द्या अन्न द्या अन्न द्या म्हणता म्हणता प्राण सोडला. काय परिस्थिती असेल. अरे आज आपल्याला का तर ज्याला त्याला लाज वाटायला पाहिजे. 2 अभंग पाठांतर असेल तर एवढं भोगी जीवन आम्ही जगतो. त्याच तुकोबारांच्या बायकोला अन्न करता मरण आलेलं आहे. शेवटी समाजाकडे
नाही मागितलं. सांगा ना मागितलं का? अरे त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे होते. पाहिजे ते मागितलं असतं, पाहिजे ती गोष्टी का राजांनी दिलेली असती, परंतु नाही. उलट आलेला नजराना परत पाठवावा. नाही समाजाकडून, नाही राजांकडून, नाही कुणाकडून. शेवटी देवाने म्हणावं महाराज अहो एवढी वाताहत झाली, मुलगा सुद्धा तुमचा दुष्काळामध्ये मरण पावला, काहीतरी घ्या, काहीतरी घ्या. ब्रह्मचारी माणसाचा सोडा. परंतु तुम्ही प्रापंचिक आहात ना, प्रापंचिक माणसाने देवाला एवढं जरूर मागा, तुम्हाला दोष लागणार नाही. मंदिरात आलं ना देवाला हात जोडावे, हनुमंतरायांना असू द्या, पांडुरंगाला असू द्या, म्हणावं हे भगवान मला जास्त अपेक्षा नाही, फक्त एवढं मात्र मला जरूर मिळावं. किती मागायचं असेल तर साईं इतना दीजिए, साईं इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं और साधू भी भूखा न जाय. कबीर महाराज म्हणतात देवापुढे हात जोडून एवढं मागावं, हे भगवान आम्हाला मुलाबाळांचं शिक्षण करता यावं, त्यांचं लग्न कार्य करता यावं, सर्व कधी कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नको. साईं इतना दीजिए, एवढं आम्हाला दे, एवढं देवाला मागावं. तुकाराम महाराजांना म्हणावं महाराज अहो एवढं तरी घ्या, प्रपंचापुरतं तरी घ्या, तरी सुद्धा महाराज मागायलाच तयार नाहीत. एवढी सेवा डोक्यावर रून झालेलं होतं, काहीच मागत नाही. प्रत्येक वेळी तुकाराम महाराज रावळात आले ना देवाने म्हणावं महाराज काहीतरी घ्या, काहीतरी मागावं, काहीतरी मागा. काहीच मागितलं नाही. शेवटी का तर एक दिवस तुकाराम महाराज रावळात आले. नेहमीप्रमाणे देवाने पाहिलं, सांगितलं महाराज काहीतरी मागा. शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलं पांडुरंगा मला कशाची गरज नाही, परंतु तू सारखं म्हणतो ना मागा मागा मागा, आम्हाला गरज नाही, परंतु तुझा आग्रह आहे, तुझी इच्छा काय आहे म्हणाशी काही मागा. देवाने म्हणावं काहीतरी मागा, काहीतरी मागा. शेवटी महाराजांनी सांगितलं पांडुरंगा मी आज मागायला आलो, तुमच्या दरबारामध्ये मागणार आहे, काय पाहिजे हेची दे का पांडुरंगा. पांडुरंगा एवढंच आम्हाला दे. काय दे नेमकं का तर देवाला वाटलं महाराज काहीतरी मागणार, मागितलं म्हणजे सेवेचं जे ऋण झालं त्या ऋणातून मला उतराई होता येईल. सांगितलं महाराज काय पाहिजे ते मागा, पाहिजे तेवढं ऐश्वर्य मागा, पाहिजे त्या गोष्टी द्यायला मी समर्थ आहे. भगवान म्हणजे कोणी सामान्य आहे का? गतिर् भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम, जगाचा धनी मालक. काय पाहिजे ते मागा. देवाला वाटलं मागितलं ना सेवेचं ऋण डोक्यावरचं कमी होईल. सांगितलं मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा आज मागण्याकरताच आलो, परंतु मी जे मागतो तू देणार आहेस का? देवाला वाटलं मागून मागून काय मागतील, किती मागतील. सांगितलं महाराज मोकळ्या मनाने मागा, काय पाहिजे तेवढं मागा. तुकाराम महाराजांनी सांगितलं पांडुरंगा माझी तरी इच्छा नाही, परंतु सारखं सेवा झाल्यामुळं तुझी सारखं म्हणतो काहीतरी मागा, काहीतरी मागा. तर हे भगवान माझ्या आयुष्यामध्ये जर मला द्यायचं असेल ना तर एवढंच द्या, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. ए माझ्या वडिलांचे निराशे गाथे,
सेवा पांडुरंगा पांडुरंगा माझ्या आयुष्यामध्ये फक्त तुमची चरण सेवा मिळावी. नेमकं देवाला वाटत होतं काहीतरी माईक मागतील, नेमकी चरण सेवा मागितल्यामुळं देव बोलायलाच तयार नाही. मग तुकाराम महाराजांनी म्हणावं देवा बोल, तू म्हणत होता ना मागा मागा, मग मी आता चरण सेवा मागितलेली आहे, देणार का नाही? शेवटी देवाने म्हणावं तुकाराम महाराज चरण माझे आहेत, द्यायचं का न द्यायचं हा माझ्या इच्छेचा प्रश्न आहे. एवढं तुम्ही अट्टहासाने मागण्याचं काय कारण आहे? तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं देवा तुला सेवा द्यावीच लागणार आहे. याचं कारण आमचे वाड वडील सेवा ही करत आलेली आहेत. मग अट्टहासाने म्हणतात मग आमच्या वाडवडिलांची सेवा अभंगाच्या पहिल्या चरणात. माझ्या वडिलांची शिका देवा. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला सेवा द्यावीच लागेल. याचं कारण का तर आमच्या वाडवडिलांची परंपरा आहे, वाडवडिलांची का तर तुझी सेवा करत आलेले आहेत, म्हणून तुकाराम महाराजांना मागण्याचा अधिकार होता. बरं दोनही दृष्टिकोनातून पाहिलं ना, महाराजांना मागण्याचा अधिकार. आमच्या वाडवडिलांची सेवा आहे तद्व तुम्ही आम्ही सुद्धा का तर म्हणत जावं. जी माणसं परंपरेने पंगत घालेले आले असेल, अनेक माणसं दानशूर वगैरे असेल, त्यांनी म्हणावं आमच्या वाडवडिलांनी तुम्हाला इथे आणलं तेव्हापासून आम्ही सप्ताह वगैरे करतो, आमचे वाडवडीलही करत होते, आम्ही सुद्धा ते करणार आहोत. वाडवडिलांची परंपरा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुला चरण सेवा द्यावीच लागणार आहे. देवाने म्हणावं इच्छेचा प्रश्न नाही. मग आमच्या वडिलांची सेवा परंपरेने चालत आली. मग तुकाराम महाराजांचे वडील तरी कोण? दोनही अर्थ सांगून वेळ घेत नाही. ज्ञानाच्या परंपरेतून वडील वेगळे आणि मांस परंपरेच्या दृष्टीने वडील वेगळे. प्रत्येक माणसाला दोन परंपरा सांगितल्या, गुरु परंपरा एक आणि दुसरी मांस परंपरा. मांस परंपरेच्या दृष्टीने विचार केला ना, मागण्याचा अधिकार आहे. तुकाराम महाराज सेवा करत होते असं नव्हे, 7व्या पिढीचे पूर्वज तुकाराम महाराजांचे होऊन गेले. त्यांचं नाव अशा प्रकारे विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबांपासून 6-7 पिढ्या गेल्या. तुकाराम महाराजांची 8वी पिढी आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा विश्वंभर बाबांपासून 6-7 पिढ्यांपासून आमच्या वाडवडिलांनी तुझी सेवा केलेली आहे. कारण विश्वंभर बाबा नेमके कोण, कसे देऊला स्थिरावले, कसे आले सांगत नाही बरं, परंतु विश्वंभर बाबा 7व्या पिढीचे तुकाराम महाराजांचे पूर्वज. पंढरपूरला महिन्याची वारी करावी, वद्यवारीला आळंदीला यावं, 15 दिवसात का तर प्रवास करावा. आजही वारकरी तसे राहिले नाहीत, नाही तर आम्ही आळंदीला असताना अरे 15 दिवस. नेमकं नवमीला का तर वारकरी, शुद्ध नवमी म्हटलं की पंढरपूर. दशमीचं स्नान झालंच पाहिजे, एकादशीला दर्शन करून द्वादशीचं पारणं करून पुन्हा पायी पायी निघायचं, पुन्हा वद्य नवमीला आळंदीला. दशमीचं स्नान झालंच पाहिजे. महिन्याचे निष्ठावंत वारकरी असायचे. गेले बरं, प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी माणसं भेटणं दुर्लभ झाले. विठाला तुम्ही जास्त जात नाही, कुठे येत नाही, आम्हाला माहीत आहे. नेमका एवढा अधिकार होता कारभारी बुवांचा. महिन्याचे निष्ठावंत वारकरी. अरे काय गाथा मुखोद्गत असेल. भोसरीकर माऊली शेवटपर्यंत का तर महिन्याची वारी कधी चुकली नाही. नवमीला जाणार म्हणजे जाणार, आणि ते सुद्धा पायी अशा प्रकारे जाणार. नवमीला आणि इकडे पुन्हा आळंदीला नवमीला. निष्ठावंत विश्वंभर बाबाने वयाच्या 90 वर्षापर्यंत पायी वाऱ्या झाल्या. शेवटच्या वारीला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं,
राऊळात आले, पांडुरंगाचे पाय धरले, सांगितलं देवा आता ही शेवटची वारी, आता मला पंढरपूरला येऊ शकत नाही, वय झालेलं आहे, मला का तर पायी चालता येणार नाही. जेव्हा विश्वंभर बाबा देवाचं दर्शन घेतलं आणि माझी वारी बंद पडेल, आता मी वारीला येऊ शकणार नाही, म्हणून विश्वंभर बाबा धाय मोकळून रडायला लागले. अरे जर धरलेला नियम बंद पडण्याची वारी पाळी आली ना, माणसाला रडू यावं. का पांडुरंगा, दररोज आपण भजन करताना नुसते अभंग म्हणतो, वृत्तीला कधी जागी केलेलं आहे का? दररोज भजन संपल्यावर आपण काय देवाला विनंती करतो, हे पांडुरंगा हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकून दे हरी. देवा आमची वारी कधी बंद पडू देऊ नको बरं, धरलेला नियम कधी बंद पडू नये. आणि जर पडण्याची पाळी आली तर माणसाला दुःख वाटावं. एक प्रसंग सांगतो, तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये पंढरीची वारी कधीही चुकली नाही. प्रत्येक वारीला तुकाराम महाराजांनी जावं, परंतु एकदा गंमत अशी घडली, पंढरीची एकादशी आली आणि तुकाराम महाराज आजारी पडले. आजारी पडल्यामुळं पंढरीच्या आषाढी वारीला का तर जाता येत नाही. शेवटी वारकरी का तर पंढरपूर ताप आलेला होता. नेमका अशा प्रकारे माझी आता वारी चुकणार. तुकाराम महाराजांनी काय केलं, त्या सर्व वारकऱ्यांना घरी बोलवलं आणि त्या वारकऱ्यांजवळ तुकाराम महाराजांनी पत्र लिहून दिलं. काय पत्र असेल कधीतरी वाचत जा. पत्रिकेचे अभंग म्हणून स्वतंत्र गाथ्यामध्ये प्रकरण आहे. त्या पत्रिकेच्या अभंगामध्ये महाराजांनी पत्र लिहिलं की तुकाराम म्हणतात, पहा हे वारकऱ्यांना, तुम्ही पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान कराल, राऊळामध्ये जाल, राऊळात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यावर हे माझं पत्र त्याच्या पायावर ठेवा आणि त्या पांडुरंगाला सांगा, काय या तुक्याने पाप केलेला आहे, का बरं मी आजारी पडलो, माझी धरलेली नियमाची वारी बंद पडलेली आहे, काय माझा असा दोष झाला, काय माझा पाप आडवा आलेला आहे. तुकाराम महाराजांनी त्या अभंगामध्ये पहिलीच ओळ लिहिली, देवाला तुम्ही याची विचारणा करा. विठाला तुम्ही संत जनी, तुम्ही संत जनी, माझी परिसवा विनवनी, माझी परिसवा विनवनी, काय तुझ्याचा अन्याय, काय तुझ्याचा अन्याय, त्याशी अंतरले ती पाय, त्याशी अंतरले ती पाय, अभंगामध्ये, पत्रिकेच्या अभंगामध्ये महाराजांचे वाक्य आहे की तुम्ही संत जनी, माझी परिसा विनवणी, काय तुक्याचा अन्याय, त्याशी अंतरले ती पाय. महाराज रडता रडता म्हणाले, काय या तुक्याने पाप केलेला आहे, का बरं माझी वारी चुकलेली आहे. अरे धरलेला नेम जर बंद पडण्याची वेळ आली तर माणसाने रडावं, कधीच बंद पडू नये, शेवटपर्यंत अट्टहास वगैरे करावा. किती माणसं अशी मी पाहिली. एक तुम्हाला आठवण करून सांगतो, चैतन्य महाराजांच्या पालखीबरोबर मी पायी पायी यायचो. पुरी माऊलीबरोबर भरपूर वाऱ्या केल्या. ओतूला राहतो तेव्हा चैतन्य महाराजांच्या बरोबर जात असताना परतीला पायी पायी पुण्यामध्ये भैरोबा नाला, त्या ठिकाणी चैतन्य महाराजांच्या पालखीचा मुक्काम राहतो. एक गवळी साहेब IPI अधिकारी वगैरे, त्यांचे वडील, त्यांचं जेवण वगैरे राहतं. 3-4 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही तिकडून आलो ना, त्यांचे ते काय वडील पंगत घालायला आले नाहीत. साहेबांनी सर्व पंगत वगैरे घातली, आनंदी आनंद झाला, सर्व पूजा झाली, महापूजा झाली. त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या वडिलांना अर्धांग वायू झाला, जर तुम्ही बंगल्यावर भेटायला आले तर बरं, त्यांना बरं वाटेल. म्हटलं काही हरकत नाही. तुम्हाला सांगतो, त्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला मी गेलो.
गेल्याबरोबर एक हात काम करत नाही, पाय काम करत नाही, बोलता नीट येत नाही. कसं उठवल्याबरोबर अरे तो जवळ 80 वर्षाचा म्हातारा इतका रडायला लागला. म्हटलं बाबा रडू नका, मोठमोठ्यांना सुद्धा हे भोग चुकवता आलेले नाहीत. काय आपलं प्रारब्ध असेल, एवढी मुलं बाळं तुमची चांगली सेवा वगैरे करता, रडू नका असं म्हणताना त्या म्हाताऱ्या माणसाचे शब्द आजही माझ्या कानात येतात. त्याने सांगितलं महाराज हा अर्धांग वायू झाला म्हणून मला का तर तुम्हाला पाहिल्यावर रडू आलेलं नाही. म्हणे का मला रडू आलेलं असेल, म्हणे महाराज मी जेव्हा पुण्यामध्ये सुरुवातीला आलो, गरीब परिस्थिती होती, मुलं बाळं वगैरे सर्व काही, मी दररोज मंडईमधून का तर त्या टोपलीमध्ये भाजीपाला घ्यायचो आणि लक्ष्मी रोडला हळी करत भाजीपाला विकत होतो. परंतु त्या काळामध्ये मी एक सायकल घेतलेली होती. प्रत्येक गुरुवारच्या दिवशी मी आळंदीला जायचं कधी चुकलो नाही. आज वर्ष झालं माझं डोकं माझ्या माऊलीच्या समाधीला लावता आलेलं नाही म्हणून ढसा रडायला लागला. कशा करता सांगतो, धरलेला नेम जर बंद पडण्याची पाळी आली ना तर दुःख व्हावं. मग नेमका तुकाराम महाराजांनी अशा प्रकारे म्हणा, ने वाडवडिलांची परंपरा आहे. विश्वंभर बाबा रडायला लागले, त्यांचं सांत्वन केलं. थोडक्यात सांगितलं विश्वंभर बाबा रडू नका, देव आम्ही तुमच्या बरोबर येणार. थोडक्यात विश्वंभर बाबा देऊला आले, देवही पाठीमागं आलेले आहेत. आजही हजारो मंदिरं जरी असेल, स्वयंभू मूर्ती जर कोणती पाहायची असेल, देऊ गावाला जर तुम्ही गेलात, पांडुरंगाचं जे मंदिर आहे ना, पहिल्याने तुम्हाला वाचायला मिळेल. ही मूर्ती स्वयंभू आहे. नेमकं बाबांकरता, विश्वंभर बाबांकरता देव इथे प्रगट झालेले आहेत. मग तुकाराम महाराज म्हणतात, देवा सांग बरं, 7 पिढ्या होऊन गेल्या, विश्वंभर बाबाने तुला इथे आणलं, तेव्हापासून आमचे पूर्वज सेवा करत आलेले आहेत. म्हणून तुझ्याकडे 8 तासाने मागतो माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. दुसरा आध्यात्मिक अर्थ सांगून वेळ घेत नाही का हो तुकाराम महाराज. देवाने म्हणावं, नेमका अशा प्रकारे तुमच्या वाडवडिलांनी का तर सेवा केली, परंपरा सांगता. परंतु तुमच्या वाडवडिलांनी सेवा मिळवण्याकरता काय केलं, काय साधना केली, काय जपतप केले, काय अनुष्ठान केलं तुम्हाला माहीत आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा हो, तुझी सेवा मिळवण्याकरता आमच्या वाडवडिलांनी पूर्वजांनी काय केलेलं असेल तर उपवास केले, पारणं केले, नवे दारवंठा राखण केला, अभंगाच्या दुसऱ्या उपवास पारणे राखीला दारवंटा, 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 केला भोगवंटा, केला भोगवंटा आम्हाला गी, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा, उपवास पारणे राखीला दारवंटा. उपवास पारणे
राखिला दारवंठा. तुकाराम महाराजांनी सांगितलं, देवा आमच्या वाडवडिलांनी काय केलं. पहिला शब्द अभंगावता आहे उपवास केले, दुसरा शब्द दारवंठा राखण केलेला आहे. त्याप्रमाणे आम्ही सेवा करत आलेलो आहोत. संतांनी उपवास केले, तुम्ही आम्ही सुद्धा उपवास हे जरूर करावे. बरं, कोणी कोणता उपवास असेल, कोणी कोणता उपवास असेल, पण उपवास हा जरूर करावा. एखादा तरी उपवास वगैरे करावा. कुणाला शनिवार आवडत असेल शनिवार करा, सोमवार आवडत असेल सोमवार करा, माता भगिनींना मंगळवार असेल शुक्रवार असेल, काही ना काहीतरी व्रत वैकल्य हे केलेच पाहिजे. अरे केल्याशिवाय काय अशा प्रकारे आहे, नुसतं जीवन नाही, काही ना काही व्रत वैकल्य वगैरे करावे. उपवास हे जरूर करायचा. कोणी चतुर्थी धरावी, कोणी का तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जवळजवळ 29 उपवास सांगितलेले आहेत. हे तरी माणसाने जरूर करावेत. नेमकं प्रत्येक एकादशीचा उपवास करावा. विशेष परवी भागवत धर्मी, नृसिंह जयंती रामनवमी, वामन जयंती कृष्णाष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र, हे उपवास वगैरे करावे. आता उपवासाचंही महत्त्व सांगत नाही, परंतु उपवास हे जरूर करावे. बरं, वारकरी संप्रदायामध्ये नाही तुम्हाला जास्त उपवास करता आले ना, 2 उपवास का तर बहुधा करायचा प्रयत्न करा. पहिला उपवास करायचा असेल तर सोमवार करावा. दुसरा उपवास आहे ते म्हणजे एकादशी करावी. जर कोणी एकादशी सोमवार माळकरी माणूस जर करत नसेल, तुकाराम महाराज म्हणतात त्याला आम्ही वारकरी कसं म्हणावं. एखाद्याने आरोग्य चांगलं राहावं, आरोग्य ठीक राहत नसेल, अलीकडे आपण पाहतो नाही ना, परंतु एक तरी उपवास माणसाने का तर करावा. एकादशी सोमवार जे नर न करती कोणत्यांशी गती होईल नेनो. अरे एकही उपवास मी आठवड्यात धरत नाही का. तुकाराम महाराजांनी रागाने म्हणावं, काय तुझा जीव जातो एकादशी. एक दिवस उपवास केला तर आपण मरणार आहोत का. उलट आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं म्हणून उपवास करावे. ती एकादशी तुम्ही आम्ही करतो, करत जावी. नेमकं एकादशी धरावी कशी करावी हेही सांगून वेळ घेत नाही. एकादशीचा उपवास 3 दिवसाचा आहे. अथा ते नियमान वच्मी व्रते अस्मिन् दिनत्रये. शास्त्रकार म्हणतात 3 दिवसाचं एकादशीचं व्रत आहे. दशमीला एक भुक्ता असावं. एकादशी बहुधा निर्जला करावी, नाही निर्जला जमली सजला करावी, नाही सजला करता आली तर दुग्धाहार करावा, नाही दुग्धाहाराने जमलं तर फलाहार करावा, नाही फलाहाराने जमलं तर शेवटी फराळ करा. परंतु एकादशी धरावी. बरं, म्हणून एकादशीचं महात्म्य आहे. द्वादशीचं पारणं करावं लागत असं किंवा यापेक्षा वेगळं आहे. दशमी म्हणजे ज्या दिवशी पंचांगामध्ये दशमी सांगितलेली असेल त्या दिवशी दशमीला 10 वस्तू खात जाऊ नये. एकादशी म्हणजे 11, एकादशीला 11 वस्तू खाऊ नयेत. द्वादशीला 12 वस्तू खाऊ नयेत. काय खावं कोणतं खावं एवढं सांगायला कारण नको, वेळ आपली संपलेली आहे. कधी काळी का तर विचारा. स्कंद पुराणामध्ये हे वारकऱ्यांनो, दशम्याम 10 वस्तूनी वर्जयेत वैष्णव सदा. वैष्णवाने 10 वस्तू वर्ज कराव्या. एकादशाम विवर्जयेत, एकादशीला 11 वस्तू वर्ज करा. द्वादशाम वर्जयेत, द्वादशीला 12 वस्तू वर्ज केल्या म्हणजे हे व्रताचं पुण्य आपल्याला मिळेल. आमच्या वाडवडिलांनी एकादशी उपवास केले, पारणं केली, देवा तुझी सेवा केली म्हणून तुझ्याकडे मागणं मागतो. आम्हाला प्रपंचातलं व्यवहारातलं भौतिक जीवनातलं काही देऊ नको, फक्त तुझी चरणसेवाच दे. आणि ती चरणसेवा केवळ मी मागतो असं नव्हे, आमच्या परंपरेने ती चालत आलेली आहे. ती जर तू आम्हाला सेवा नाही दिली तर शेवटी लाज कुणाला वाटेल. देवा तुम्हाला कमीपणा येईल. बरं, म्हणून अभंगाच्या शेवटी परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित, वंश परंपरा दास मी अंकित. काम करीत दास मोडा, तू काम करीत दास कोणा. उपवास पारणे राजा दारवंता,
मोकलिता लाज कोणा. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला एवढी सेवा अशा प्रकारे दे. म्हणून शेवटचा दिवस असल्यामुळं मागणी पर अभंग घ्यावा आणि देवाकडे काय मागावं हे म्हणून या अभंगात वर्णन केलं. यथामध्ये येत अवकाशामध्ये आपण विचार केला. एकदा सर्वांनी भजन करू आणि 5 मिनिटामध्ये सेवेला वेळेवर विराम देऊ. एकदा सर्वांनी भजन करू. विठोबा तुका मोकलिता लाज कोणा. तुकाराम महाराजांनी फक्त सेवा मागितलेली आहे आणि हे पांडुरंगा तू जर नाही दिली तर तुका मोकलिता लाज कोणा. सांग बरं देवा कोणाला लाज वाटेल. शेवटी देवा तुम्हाला कमीपणा येईल. बरं आम्हा भक्तजनांना तू जर सेवा नाही दिली तर कमीपणा तुम्हाला येईल. सकाळच्या अभंगामध्ये अभंग आपण म्हणत असाल तुझे दास्य करू आणि का मागो खावया. धीक झाले जिने माझे पंढरी राया. हे भगवान आम्ही भक्तजन तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी. तू का म्हणे लाज कवना हे का नेनाशी. देवा सांग बरं तुझ्या भक्ताला जर अशा प्रकारे दिवस आले तर याची लाज कुणाला वाटेल. म्हणून देवालावर जबाबदारी आहे. देव सर्वशी योगक्षेमम वहाम्यहम. सर्व योगक्षेम वगैरे वाहतो. त्याच्या चरणावर फक्त विश्वास श्रद्धा ठेवावी. तुम्ही आम्ही सर्व माणसं वर्षानुवर्ष आपले वाडवडील करत आले. आपणही करत आलो अशीच पांडुरंगाची सेवा. नेमकं यावर्षी का तर माझी तब्येत बरी नाही. नेमकं 3रा अटॅक काय तर आलेला होता. त्यामुळं पुण्याला ॲडमिट वगैरे झालो. आलो बरं वाटलं. नेमका कीर्तनाला यावंसंही वाटत होतं. कीर्तनाला येण्याचा हेतू एवढाच. कोणता लोभ खूप वर्षानुवर्ष आपण येतो. एकमेकाच्या गाठी भेटी का तर व्हाव्यात. सुखदुःख का तर कळावेत एवढ्या करताच काय तर नाही तर कीर्तनात अलीकडे काहीही नाही. अवघड अशा प्रकारे का तर आहे. नेम जेवढं बाजूला राहू तेवढं का तर बरं वाटायला लागलं. काय अशा प्रकारे. परंतु चला जी ठराविक गावं वगैरे आहेत नाही सप्ताहाला नाही कीर्तनाला जाता आलं ना त्या सप्ताहामध्ये एखाद्या दिवशी का होईना भेट देण्याकरता का होईना जावं. या माध्यमातून कीर्तन स्वीकारलं. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पण करू. उशिराही झाला. शेवटी स्वयंपाक अशा प्रकारे आहे. काही वेळा असं घडतं बरं. दुपारी जर लवकर स्वयंपाक करून ठेवला तर कधी काळी भाजी खराब होण्याची भीती राहते. म्हणून कीर्तन असो बऱ्याच ठिकाणी वास्तुशांतीला असा प्रयोग झाला. नेमकं महाराज का तर नेमकं सकाळचं कीर्तन दुपारी होतं 10 ते 12. महाराज का तर 2 वाजता आले. नेमकं पुढे कीर्तन झालं तोपर्यंत पंक्ती बसायचा तर भाजी एवढी उष्णता. भाजीचा वास यायला लागला. म्हणून वेळेचंही बंधन अशा प्रकारे असावं. म्हणून जास्त वेळ न करता झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पण करतो. ज्या संत मायबापांनी आपल्याला शिकवली त्यांचं एक वेळ भजन करू. ज्ञानेश्वर
राम